पण कीर्तनाला जात असताना पूर्वीच्या काळामध्ये महिलांना सती म्हटलं जायचं. त्या सतीने एकटं कीर्तनाला यायचं नसतं. सतीने काय करायचं असतं, आपल्या मालकालाही म्हणायचं असतं, चला बरं का कीर्तनाला. आपल्या परिसरामध्ये सुंदर सप्ताह चालू आहे, दुधड या गावामध्ये आपण जाऊ कीर्तनाला. गावातला जर एखादा येत नसेल, त्याच्याही पत्नीने त्याला आग्रह करावा, चला बरं का कीर्तनाला. आणि आग्रह करून प्रेमाने सांगून जर ऐकतच नसेल, महिला मंडळ अगदी तेवढ्याच वेगामध्ये तेवढ्याच रागामध्ये काय करायचं, किचन मध्ये जायचं. तुमच्या काय कल्पना असतील हे मला माहित नाही. काही म्हणत असतील भांडे आपटायचे, हां महाराज म्हणतात. आता काय माहिती, म्हणजे सगळे सक्रिय अनुभवी मंडळी असतील तर मजा आहे. भांडे किती फुटले, लग्नात आलेले सगळे गेले, बापरे. याच्याही पेक्षा सांगून जर ऐकत नसेल, मग त्या सतीने काय करायचं, हात जोडायचे, कमरात लात घालायची असं मला म्हणायचं नाहीये. आणि सांगायचं, याच देही घडे, चला बर का भजनाला. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे याच देही घडे असं सांगायचं. काय, याच देही घडे देवाचे भजन, चला बर का. याच देहाला आल्याच्या नंतर आपल्याला भजन करता येतं असं कुणी कुणाला सांगायचं, असं आम्ही तुम्हाला, बरोबर आहे ना, आम्हीच तुम्हाला सांगायचं ना. वा, असं सतीने आपल्या पतीला सांगायचं. आणि जर पती ऐकतच नसेल याच्याही पलीकडं, तर सतीने एकटं यायचं नाही, तर सत्याला वडत वडत मंडपापर्यंत आणायचं. पण सत्या मोकळा सोडायचं नाही. याच देही घडे. या मंडपामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगेल, बळीराम महाराज, मागच्या आठवड्यामध्ये माझी तब्येत बरोबर नव्हती. प्रवासामुळे BP शुगर, मग तुम्ही म्हणाल शुगर आहे का तुम्हाला, लो झाला होता. मी महाराजांना म्हटलं पुढच्या आठवड्यातले सगळे कीर्तनं कॅन्सल करून टाका. डॉक्टरनी सांगितलं 15 दिवस प्रवास करू नका. आताही माझा त्या ठिकाणी डॉक्टरनी मला सांगितलं प्रवास करू नका, प्रवास खूप लांबचा झालेला आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं दुधड गावची चर्चा आळंदीपर्यंत आलेली आहे, की गावामध्ये मोठा सप्ताह चालू आहे. मला वाटतंय ज्याला आळंदी बघायची असेल, लक्ष देऊ नाही का, ज्याला आळंदी बघायची असेल, आळंदी मधला कार्तिकी सोहळा बघायचा असेल, पंढरपूर मधला आषाढी सोहळा बघायचा असेल, त्यांनी आता दुधड या गावामध्ये यावं. आणि हा सोहळा त्याने पाहूनच जावा एकदा. मागच्या वर्षी तारीख घेतली, एकल्याचा नवता खेळ म्हणून मेळ मेळविला जमविला. कीर्तनामध्ये जमलेले सगळे वयोवृद्ध मंडळी, टाळकरी मंडळी, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते. तुळशीवाले आईसाहेब आहेत, विनेकरी आईसाहेब आहेत. फक्त विनंती, थोडी स्माईल ठेवा. वा, थोडी स्माईल, हसा हसा. वा, हसल्याने आयुष्य वाढतं बरं का माणसाचं.
हसल्याने उदास राहू नये माणसाने, आनंदी राहावं. हां, अधिक मासात नाही जरी अंगठी केली, धोंड्याचा महिना तरीसुद्धा वरून का वैना म्हणजे पुढच्या वर्षी धोंडा मिळेल तुम्हाला. हसत राहावं, आनंदी राहावं. काय वर्णन करावं, हे सगळे वयोवृद्ध मंडळी पिकली या सेंद कडूपण गेले. हा, देवाला ज्यावेळेस आपण एखादं फूल समर्पित करत असतो तर ते फूल समर्पित करत असताना मला वाटतं नक्कीच टवटवीतच असावं. पण त्या फुलाचं काम असं आहे, जिथं अर्पण केलं, लक्षात येते ना तुमच्या, त्या फुलाचं कामच एवढं आहे, जिथं अर्पण केलं तिथं शेवटपर्यंत असावं. कल्याण झालं त्या फुलाचं. फुलाबद्दल बोलते मी. फुललेलं जीवन आहे हे सगळ्यांचं. पिकली या सेंद कडूपण गेले. सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते, ज्यांची गोड अशी प्रथम चाल झाली. हरिभक्त परायण तुळशीराम महाराज दाभाडे आणि दादा महाराज पाटील महाराजांनी गायलंय माझ्या कीर्तनात अनेक वेळा. पण काय होतं, आमचं आडनाव आंधळे असल्यामुळं मी विसरून जाते. असं आहे का, करून घेऊ, काय हरकत नाही. लोक आधार कार्डवर 70 वय लावतात, 50 असताना नावाचं काय त्याच्यात. सगळीच मंडळी गोड आहे. तिकडं चोपदार बाबा आहेत. इतके तालात नाचता तुम्ही. उद्याची तारीख खाली आहे का तुमची? नाही, सप्ताह चालू आहे नाही का, बरोबर. हालू नका आता. आमचे पखवाजे महाराज या ठिकाणी आहेत. काय नाव तुमचं? अर्जुन दादा काळे महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुमचं काय नाव? विकास महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. तुम्ही सर्वच मंडळी दिग्गज आहात, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. इकडं माझे बंधू बळीराम महाराज ढाकणे आहेत, तिकडं सोमनाथ दादा हिवराळे आहेत. ही सगळीच मंडळी, हिवाळे स्वारी होतं ना माड नावामुळं बघा असं. आणि प्रार्थनीय तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लावली. तुम्ही सगळे आलात म्हणून इथं आल्याच्या नंतर भाग गेला, अशी न गेला, अवघा झाला आनंद. तुमचा कुणाचा रॉंग नंबर लागायला नको म्हणून सांगून जाते, आमचे हे पण इथं आलेले आहेत. बापरे, जोडीने आहोत आम्ही. माझे पती अभिमन्यू महाराज या ठिकाणी हार्मोनियमची साथ करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 आणखी एखादा लावा रे. 8 नको, हां हां खाली लावलाय का, वा. 9 कॅमेरे ज्यांचे आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. त्यांनी 9 कॅमेरे लावलेत. 9 विवाहित असावेत ते फक्त मन झालं. आमचे दादा खऱ्या अर्थाने आल्यानंतरच म्हटले, ताई तुमचे मानावे तेवढे आभार. तुमचा आवाज पहिल्याच फोनला मी ऐकला. आता हा प्रासंगिक कार्यक्रम आहे. आळंदीजवळही हजारो फोन आले आम्हाला, पण एकदा शब्द दिला की दिला. शब्द पलटणारे माणसं आम्ही नाहीत. ज्यांनी 1 वर्षापूर्वीच आमची तारीख घेतली, अट्टाहासाने घेतली, आमच्यावरचं एवढं प्रेम दाखवलं, असे असणारे आमचे बळीराम दादा बोर्डे पाटील उपसरपंच, दादांनाही मी मनापासून धन्यवाद देते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पहा, तुम्हाला माहिती आहे, सामाजिक कार्य करत असताना, समाजामध्ये वावरत असताना, एखादं काम करत असताना गौरव होतच असतो. लक्ष देऊ नाही का? समाजामध्ये काम करत असताना गौरव हा होतच असतो, पण गौरवाच्या अगोदर अपमान सहन करावा लागतो, तेव्हा गौरव होत असतो. आणि इथपर्यंत ते आलेले आहेत बघा. 51 वर्ष पूर्ण होत आहे सप्ताहाला. तुमच्या सप्ताहाची 100वी तुमच्याच हातून व्हावी ही देवाला विनंती आहे माझी. वा, ही सगळीच मंडळी. तिकडं आमचे इंस्टाग्राम स्टार विजूदादा शिंदे या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते. ज्यांच्या वतीने आजचा कार्यक्रम, जे मानकरी आहे, सेवेकरी आहे, संतपूजन ज्यांच्याकडं होतं, बाळू बनसी बोर्डे, नामदेव तात्या चौधरी, परमेश्वर दादा बोर्डे उपसरपंच, ही सगळीच मंडळी, सर्वांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. दादांनी मला कार्यक्रम दिला, पण अशी गदा दिली माझ्या खांद्यावरती
की असं बाजूला हलायचं सुद्धा नाही. तुकोबारायचं अभंग आहे, प्रासंगिक कीर्तन आहे, श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन आहे. ताईसाहेब त्या बाळाला तिकडं जाऊ द्या, जाऊ दे जाऊ दे. कृष्ण जन्माच्या अगोदरच रडायला लागला. विठ्ठल विठ्ठल घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. तुकोबाराय अभंगामध्ये गोड वर्णन करतात. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस दुष्टांचा संहार करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता जेव्हा येतो, तो साधा सुद्धा येत नाही. तो हातामध्ये गदा घेऊन येतो. मग असा कुणासाठी आला, कधी कधी आला आणि का आला? मनानेच आला की कोणी आणलं त्या देवाला? शास्त्र कारण असं आहे, भगवंताला आणावंच लागतं. संत होऊन येत असतात. आम्ही वैकुंठवासी, आपल्याला आपल्या कर्मामुळे जन्माला यावंच लागतं. भगवंताला ज्यावेळेस जन्माला आणावं लागतं त्यावेळेस साधू संत विनंती करत असतात. धर्मावरती ग्लानी आली, संकट आलं, तर त्यावेळेस ते साधू संत विनंती करत असतात. देवा, आपणही विनंती केली बघा कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या परिस्थितीमध्ये सप्ताह बंद पडले, बरोबर आहे ना दादा? आपल्यासारखे असंख्य वैष्णव वारकरी त्या देवाला साकडं घालत होते. देवा, नको सोनं आम्हाला, नको संपत्ती आम्हाला, पण आमचं कुटुंब सुखी ठेव आणि आमचे हातपाय मजबूत ठेव. आम्हाला तुझा सप्ताह परमार्थ करता यावा. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आषाढी वारी ही रद्द झाली, तुम्हाला माहिती आहे किती वेदना झाल्या वैष्णवांना, वारकऱ्यांना फार वेदना झाल्या. आणि अशा वेळेस प्रत्येक वारकरी, मला वाटते पोलिसाच्या हातचा मार खाऊन का होईना, त्या पांडुरंगापर्यंत काही वारकरी पोहोचले आणि विनंती करू लागले, देवा आमच्याच्याने आता आवरत नाही, तूच ये. आणि भगवंताची कृपा झाली. कोरोनासारखा महारोग आपल्या देशातून गेला. असंख्य असे संकट भक्तासाठी देवाने घालवलेले आहेत. फक्त ते मान्य करणारे माणसं असावेत. कारण काही माणसं देवाला मानत नाहीत, काही माणसाला देव मान्य नाही, काही माणसाला परमार्थ मान्य नाही. भले मग डॉक्टरनी जर शेवटच्या काळामध्ये सांगितलं जात असताना आमच्या मशिनरी काम करत नाही, आता जर तुमचे पेशंट वाचवायचं असेल तर त्याच्या हातामध्ये, मग दृष्ट सुद्धा त्यावेळेस देवाला हात जोडत असतात. मग अशा वेळेस भगवंत भक्तासाठी येत असतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. देवाचा धंदाच आहे दृष्टाचा संहार करणं. कसं आहे, प्रत्येक जीवनामध्ये काही ना काही उद्योग धंदा करत असतो. काय करत असतो, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. कोणी व्यापार करतं, कोणी किराणा दुकान टाकतं, कोणी कपड्याची दुकान टाकतं. पण देवाचा धंदा असा आहे, घेऊन या चक्र गदा. संत एक धंदा करतात, माझे तुकोबाराय म्हणतात, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदा संत धंदा करतात. दिन रजनी हाची धंदा, हाची चकाराने आणण्याची आवृत्ती होते, अन्यथा दुसरा नाही. हाची करीती धंदा दिन रजनी. गोविंदाचे पवाडे, भगवंताचे पवाडे गाणं हा आमचा धंदा आहे. जर कोणी म्हणत असेल हा करू नका,
तरी आम्ही सोडायला तयार नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. रात्रंदिवस त्या देवाचा छंद लागल्यासारखा भजन करत राहणं हाची धंदा. कधी कधी बाहेरचेच बोलतात असं नाही, घरचा सुद्धा त्रास होतो. कारण संसार होत असताना करत असताना संसारासाठी वित्ताची सुद्धा फार गरज असते. आमचे पखवाजे महाराज जर 2-4 सप्ताह करून रिकामेच घरी गेले, इकडं पार काय झालं ते टॉन्सेन्स आलेत महाराजांना. पंचमपणे सोर लावला तरी सुद्धा असे 4-5 दुधड सारखे सप्ताह करून महाराज घरी गेले फक्त नारळ घेऊन. आणि जर पत्नीला म्हटले नारळ, पत्नी म्हटली बाकीचं नाही, नारळ सोलून खायचं. बाकीचं अहो, जर वित्त नसेल तर संसार चालत नाही. हे आपल्या जीवनामध्ये घडतात हे विशेष नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं एकदा घडलं. महाराज कुठे निघालात? जिजाबाईंनी विचारलं. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हटले आज भंडारा डोंगरावरती जायचंय. कशाला? कशाला म्हणजे भजन करायला. महाराज आज भंडारा डोंगरावरती जायचं नाही महाराज. बर मग काम काय करायचं? मी सांगेल ते काम करायचं. जरा शेजारी पहा, आपल्या शेजारणीच्या नाकामध्ये 2-2 नथ आहेत. काहीतरी काम करा महाराज. अहो संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. बर काहीतरी काम करा. तुकोबाराय म्हटले जे काम मी करतोय ते आता कुणीच करत नाही 350 वर्षापूर्वी. काय काम करायचं? आता तुम्ही म्हणाल ज्या अर्थी पत्नीच ऐकतात तुकोबाराय जिजाबाईंचं ऐकतात का? शास्त्रामध्ये बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. द्या इकडं.